नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेध या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 8वीचं नागरिकशास्त्र आहे ते पाहणार आहोत। तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला 8वीचा इतिहास आणि त्यामध्येच नागरिकशास्त्र दिलेलं असतं। तर 8वीच्या इतिहासातील नागरिकशास्त्रामध्ये आपण कोणकोणते घटक पाहणार आहोत। तर बघा, पहिला घटक आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख, हा घटक पाहणार आहेत। त्यानंतर दुसरा आहे भारताची संसद, तिसरा आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ, चौथा घटक आहे भारतातील न्याय व्यवस्था कशा प्रकारे असते, त्याचप्रमाणे राज्य शासन आणि नोकरशाही या 6ही घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत। तर हे लेक्चर हे मुद्द्यांच्या स्वरूपात असणार आहे, वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात नाही। कारण बघा, संसदीय शासन म्हणजे काय हे सविस्तर माहिती तुम्हाला लेक्चरमध्ये दिली जाईल। कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला ते उपयुक्त ठरणार आहे। तर चला, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, संसदीय शासन पद्धती म्हणजे नेमकं काय। तर बघा, ही संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने कुठे इंग्लंडमध्ये विकसित झाली। हा मुद्दा लक्षात असू द्या, पेपरमध्ये हमखास विचारला जातो। तर संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली। इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संख्येच्या आधारे चालतो। त्यानंतर पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे। पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते। भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे। अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती कशी आहे, वेगळी आहे। मग ती वेगळी कशी आहे हे पाहण्यासाठी आपल्याला भारतीय संसदीय शासन पद्धतीची पुढील वैशिष्ट्ये समजावून घेणं आवश्यक आहे। मग काय काय वैशिष्ट्य आहे, तर बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे। केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते। लक्षात असू द्या, संसद कोणाला म्हटलं जातं, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटले जाते। राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते। त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात। या सभागृहातील सदस्यांची संख्या कशी असते, निश्चित असते। हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात। या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात। त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो आणि बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो। हाही मुद्दा लक्षात असू द्या। त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही। अशा वेळी काय केलं जातं, तर काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते। यास आपण आघाडी सरकार असं म्हणतो। हा मुद्दाही लक्षात असू द्या, आघाडी सरकार कशाला म्हटलं जातं। त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदे मंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते। अशा प्रकारे विविध वैशिष्ट्य आपल्याला भारतीय संसदीय पद्धतीचे सांगता येते। आता आपण संसदीय शासन पद्धती पाहिली, त्यानंतर पाहूया अध्यक्षीय शासन पद्धती। हा एक शासन पद्धतीचा प्रकार आहे। राज्यकारभाराची आणखी एक पद्धती म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख करता येईल। अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे। हा लक्षात असू द्या, संसदीय कुठे होती, इंग्लंडमध्ये, अशी कुठं आहे, अमेरिकामध्ये। ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे। कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि त्यात कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो। हा मुद्दा लक्षात असू द्या। ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय। शासन संस्थांच्या तिन्ही शाखा या पद्धतीत एकमेकापासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात। आणि अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे। हा मुद्दा लक्षात असू द्या। मग या शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये पाहूया। याआधी आपण संसदीय शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये पाहिली, आता पाहूया आपण या शासन पद्धती। बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात।
कायदे मंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अनेक अधिकार असतात. आता आपण पाहूया भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे हे आपल्याला माहीत आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. लक्षात असू द्या, संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती भारताच्या संसदेचे काय असतात? अविभाज्य घटक असतात. परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही. त्यानंतर पहा, संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असं म्हटलं जातं. मग आपण लोकसभा म्हणजे नेमकं काय याविषयी सविस्तर माहिती इथे घेऊया. बघा, लोकसभा म्हणजे काय? तर भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लक्षात असू द्या, कनिष्ठ सभागृह आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हटले जाते. बघा, लोकसभामधील जे संसदेचे जे जनतेकडून निवडून दिलेले सदस्य असतात ते डायरेक्ट जनतेकडून निवडून दिलेले असतात, म्हणूनच त्याला आपण पहिले सभागृह असं म्हणतो. त्यानंतर पहा, लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. हा मुद्दाही लक्षात असू द्या. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना काय म्हटलं जातं? मध्यावधी निवडणुका असं म्हटलं जातं. त्यानंतर लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी काय केलेलं असतं? आरक्षण देण्यात आलेलं असतं. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. हाही मुद्दा लक्षात असू द्या. संसदेतील लोकसभा या सभागृहाविषयी माहिती घेतली. आता पाहूया राज्यसभा म्हणजे नेमकं काय? तर भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह. बघा, आपण पाहिलं लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह होतं, तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. अप्रत्यक्षरित्या, तिथं प्रत्यक्षरित्या होतं, लक्षात असू द्या. त्यानंतर राज्यसभा भारतीय संघराज्यातील 28 घटक राज्ये आणि 9 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. त्यानंतर राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? तर 250 आहे. यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. ती कुठून करतात? तर साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तीपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. त्यानंतर पहा, राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. हाही मुद्दा लक्षात असू द्या. आता आपण पाहिलं संसद म्हणजे काय? संसदमध्ये कोणकोणत्या 2 सभागृहाचा समावेश होतो? लोकसभा, राज्यसभा. मग संसदेची कार्य नेमकी काय असतात ते आपण इथे पाहूया. भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहाविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कार्यात आता आपण आढावा घेऊ किंवा त्यांच्या कार्याचा आढावा घेऊया. बघा, संसदेचं पहिलं कार्य आहे कायद्यांची निर्मिती करणे.
मग यामध्ये आपल्याला सांगता येईल की लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. काही कायद्यात योग्य ते बदल करावे. कायद्यांच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडते. त्यानंतर दुसरं कार्य आपल्याला सांगता येईल संसदेचं, तर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवले. तर बघा, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणावर असते, तर संसदेवर असते. त्यानंतर संसदेचं कार्य आहे संविधान दुरुस्ती. बघा, भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो. त्याच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा का नाही हे ठरवते. आणि भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत, तर त्या कोणकोणत्या ते पण आपण पाहूया. पहिली पद्धत आहे भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. कुठल्या? साध्या बहुमताने. दुसरी आहे काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची 2/3 एवढ्या बहुमताची गरज असते. तर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक आणि निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. अशा प्रकारे संविधानामध्ये दुरुस्ती आपल्याला 3 पद्धतीने करता येते. त्यानंतर लोकसभा जी असते त्या लोकसभेचे अध्यक्ष कशा प्रकारे निवडले जातात, तर बघा, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून काय करतात? निवड करतात आणि आणखी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. आणि लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. लक्षात असू द्या, लोकसभेचे अध्यक्ष असतात. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचे असते आणि लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात त्याची जपणूक अध्यक्ष करतात. आणि सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे ही कोणाला करावी लागतात? अध्यक्षांना करावी लागतात. त्यानंतर आपण पाहूया राज्यसभेचे सभापती. तर राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे लक्षात असू द्या, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्ये त्यांना करावी लागतात. आपण मगाशी पाहिले की संसद कायदे तयार करते. मग ते कसे तयार करते हे आपण इथे पाहूया. बघा, आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि कायदे तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीलाच आपण कायदा निर्मितीची प्रक्रिया असं म्हटलं जातं. मग कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम काय केला जातो? तयार केला जातो. त्या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते. आणि संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः 2 प्रकारचे असतात. एक असतं अर्थविधेयक आणि दुसरं असतं सर्वसाधारण विधेयक. मग या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्यांना या प्रक्रियेतून जावं लागतं. मग या प्रक्रियेमध्ये 3 वाचन असतात. पहिलं वाचन, दुसरे वाचन आणि तिसरे वाचन. ती पण आपण इथे सविस्तर माहिती घेऊया. बघा, संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. यास विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणतात. मग विधेयकाचे दुसरे वाचन म्हणजे काय? तर दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टावर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात, विधेयकांचे समर्थन, विधेयकाच्या बाजूने मत मांडतात.
तर विरोधक विधेयकातील उणिवा व दोष स्पष्ट करतात आणि सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते आणि त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात होते. या टप्प्यात काय केलं जातं? विधेयकावर कलमवार चर्चा होते, सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात, त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान सुद्धा घेतले जाते. त्यानंतर होतं तिसरे वाचन. मग तिसऱ्या वाचनाच्या वेळी काय केलं जातं तर विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते, विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. बघा, दुसऱ्या ह्याच्यात वाचनासुद्धा मतदान होते, तिसऱ्या वाचनातही मतदान होते, हे लक्षात असू. त्यानंतर विधेयक आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते आणि संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियेमधून जाते. दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. त्यानंतर केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरवलं जातं. हाही मुद्दा लक्षात असू द्या. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतरच विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो. बघा, हेही समजून घ्या, लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार असतात, पण त्याचबरोबर काही अधिकार असे आहेत की ते लोकसभेला आहेत पण राज्यसभेला नाहीत. मग उदाहरणार्थ कोणकोणते तर कराविषयीचे प्रस्ताव पैशाशी संबंधित असतात आणि पैशासंबंधीचे प्रस्ताव हे आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेत मांडले जातात व तिथेच ते मंजूर होतात आणि राज्यसभेला या संदर्भात फार मर्यादित अधिकार देण्यात आलेले आहेत. तर काही अधिकार हे राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाहीत. मग उदाहरणार्थ सांगता येईल, राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव सभेला सहमत करता येतो. हा अधिकार फक्त राज्यसभेला आहे, लोकसभेला नाही. हा मुद्दा लक्षात असू द्या. अशा प्रकारे संसदीय शासन पद्धती या चॅप्टरमधील हा पूर्ण मुद्देसूर असं स्वरूपात मी तुम्हाला हे लेक्चर आजचं दिलेलं आहे. जे पुढचा चॅप्टर आहे तो भारताची संसद, याविषयी माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण इथंच थांबूया. धन्यवाद.